मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? एलिफंटा केव्हच्या गुहांमध्ये अशी एक भव्य शिवमूर्ती आहे, ज्याला पाहून लोक आजही थक्क होतात. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या गुहा हजारो वर्षापूर्वी कशा बनवल्या गेल्या आणि त्यामागचं रहस्य काय आहे? चला तर मग आज आपण जाणून घेऊया एलिफंटा केव्हजबद्दल. एलिफंटा केव्हज या एलिफंटा आइसलँड या बेटावर आहेत, जे की मुंबईपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आहेत. पहिल्यांदा जाणून घेऊया या गुहांना एलिफंटा नाव कसं पडलं ते. तर 16व्या शतकात पोर्तुगीज येथे आले. त्यांनी तेथे एक मोठा दगडी हत्ती पाहिला. त्यामुळे त्यांनी या बेटाला एलिफंटा असं नाव दिलं. या गुहा सुमारे 5व्या ते 8व्या शतकात बनवल्या गेल्या आहेत. पण आजही एक मोठा प्रश्न आहे, हे नक्की कोणी बांधले? काही इतिहासकारांच्या मते हे काम कलाचुरी वंश किंवा राष्ट्रकूट वंश यांनी केले असावे. ही संपूर्ण गुहा एका मोठ्या दगडात कोरली आहे, म्हणजेच रॉक कट आर्किटेक्चर. तेही इतक्या अचूकतेने की आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीला सुद्धा आश्चर्य वाटेल. या गुहांमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे भगवान शिवाची भव्य त्रिमूर्ती मूर्ती. ही मूर्ती जवळपास 20 फूट उंच आहे. यामध्ये शिवाचे 3 रूप दाखवले आहेत: निर्माण, पालन आणि संहार, म्हणजेच क्रिएशन, प्रिझर्वेशन आणि डिस्ट्रक्शन. ही मूर्ती इतकी सुंदर आणि डिटेल्ड आहे की ती पाहून असं वाटतं की ती जिवंत आहे. एलिफंटा केव्हजला 1987 साली युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं. हे ठिकाण केवळ धार्मिक नाही, तर भारतीय कला संस्कृती आणि इतिहासाचं एक जिवंत उदाहरण आहे. पोर्तुगीज एम्पायरच्या काळात या गुहांवर खूप नुकसान करण्यात आलं. काही मूर्ती तोडल्या गेल्या. आजही त्या तुटलेल्या मूर्ती आपल्याला त्या काळातील इतिहासाची वेदना सांगतात. तर मित्रांनो, एलिफंटा केव्हज ही फक्त एक गुहा नाही, तर भारताच्या प्राचीन कलेचं, गूढ इतिहासाचं एक अद्भुत उदाहरण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमयी व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.